शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर बालकृष्ण महादेव जमदग्नी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथल्या कडधान्य शोषण प्रकल्पावरून प्रमुख शास्त्रज्ञ म्हणून इसवी सन 2007 मध्ये सेवानिवृत्त झालो. आज मी आपल्याला किफायतशीर हरभरा शेती या विषयाची माहिती सांगणार आहे. भाद्रपद महिना संपला. सुनांचा म्हणजे पूर्वा फाल्गुनी या नक्षत्राचा पाऊस सुद्धा अधूनमधून झाला. 13 सप्टेंबरपासून उत्तरा नक्षत्र सुरू झालं. यालाच रबीचा पाऊस म्हणतात बरं का. आणि 27 सप्टेंबरला हस्त नक्षत्र सुरू होणार आहे. दरवर्षी याच दिवशी हस्त सुरू होतो. कोरडवाहू भागामध्ये पावसाची इतर नक्षत्रे पडत नाहीत, पण हस्ताचा पाऊस हमखास पडतो. उत्तरा आणि हस्त या दोन नक्षत्रावरच रबी हंगामी पिकांची कोरडवाहू शेतीत खरी मदार असते. आणि ही दोन नक्षत्रे बरसली की शेतकरी सुखावतो. गेल्या बरसून उत्तरा आणि आला आला हस्त, गेल्या बरसून उत्तरा आणि आला आला हस्त, चिंब चिंब पावसाने रण झाले माझे तृप्त. या दोन नक्षत्रांचा पाऊस म्हणजे दुष्काळी भागाला मिळणारे देवाचे मोठे वरदान. आणि हरभरा ज्वारी पिके हेही त्या ईश्वराचेच दान आहे. ज्वारी, हरभरा, करडा, मोहरी, क्वचित खपली अशा पिकांची मग तयारी सुरू होते. कोरडवाहू भागामध्ये या आधीची मृग, आर्द्रा ही नक्षत्रे यथातथा पडतात. त्यामुळे पाऊस काळ जरी बरा असला तर कमी अवधीची अशी पिके घेतली जातात. त्यामुळे खरीपाचे असे काही पीक घेतलं असेल तर ते निघाल्यानंतर चांगली नांगरट करावी. कुळवाच्या 2 पाळ्या द्याव्यात. काडी कचरा वेचून रान स्वच्छ करावे. अन्यथा त्या काडी कचऱ्याच्या आधाराने रोग आणि किडी उद्भवतात. खरीप पिकाला शेणखत जर दिले नसेल तर एकरी 2 टन म्हणजे 5 गाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा चांगलेले कुबलेले कंपोस्ट मातीत मिसळावे. पेरणीपूर्वी अशा प्रकारे शेत चांगल्या प्रकारे तयार करावे. एका सूत्रात सांगायचं म्हणजे नांगरून कुळवून शिवार साफ करावे. पूर्व मशागतीच्या वेळीच शेणखतही घालावे. आता हरभऱ्याच्या शेतीसाठी जमीन कशी असावी? हरभऱ्यासाठी हलकी किंवा भरड जमीन उपयोगाची नाही. पाणथळ जमीन नको, क्षारयुक्त जमीन नको, चोपण जमिनीत सुद्धा हरभरा चांगला येऊ शकत नाही. या पिकासाठी चांगली कसदार उत्तम निचऱ्याची जमीन असावी लागते. कसदार जमीन, चांगली मशागत, कसदार जमीन, चांगली पूर्व मशागत, तरच हरभऱ्यातून होईल बरकत, हे मूलभूत तत्व लक्षात ठेवावे. हरभऱ्याचे शेकडो वाण आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतो, काही वर्षापूर्वी राहुरीच्या कडधान्य संशोधन प्रकल्पावरती हरभऱ्याचे 18,000 वाण लावले होते. पण असे पुष्कळ असलेले वाण जरी असले ते सगळेच वाण काही शेतकऱ्यांना उपयुक्त नसतात. चाफा, अन्यगिरी, N31, N59, चनोली, श्वेता, भारती यासारखे वाण आता जुने झालेले आहेत. असे जुने वाण अजिबात वापरू नयेत. हे वाण खूप झाले आता जुने. ते रोगांना बळी पडतात आणि उत्पादन फार कमी येतं. त्याऐवजी राहुरी, परभणी, अकोला इथल्या कृषी विद्यापीठामध्ये निर्माण झालेले नवे वाणच, सुधारित असतील ते वाणच वापरावेत. याचं कारण काय? आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये फ्युजारियम ऑक्झिस्पोरम सिसेरी नावाची एक प्रकारची बुरशी सुप्त अवस्थेत असते. अशा जमिनीत जर हरभरा लावला तर त्याची रोपटी मरायला लागतात, कारण तोपर्यंत त्या ॲक्टिवेट झाल्या असतात बुरशी जीवाणू. म्हणून मर रोगाला प्रतिकारक जाती लावणं हे अनिवार्य आहे. राहुरीच्या कडधान्य प्रकल्पामध्ये एक विल्टसिक प्लॉट तयार करण्यात आलेला आहे. त्यामध्ये फ्युजारियमची तीव्रता इतकी आहे की प्रतिकारकता नसलेले सगळे वाण मरून जातात आणि जेवढे प्रतिकारक असतील तेवढेच जगतात. भारतभरातल्या सगळ्या संशोधन केंद्रावरती तयार करण्यात येणारे नवनवीन वाण राहुरीमधल्या या विल्टसिक प्लॉटमध्ये चाचणीसाठी येतात. तिथे टिकले तर उत्पादकतेच्या चाचणीसाठी निवडले जातात. दुसरं असं आहे की एखादा वाण उत्पादनाला कितीही चांगला असला परंतु रोगाला प्रतिकारक नसला तर एखाद्या वर्षी उत्तम चांगलं येते, उत्तम उत्पादन मिळतं. पण त्याच्या लागवडीमुळे शेती हळूहळू विल्टसिक म्हणजे रोगग्रस्त होऊ लागते, फिजायरनं विल्टसिक व्हायला लागते. म्हणून जुने स्थानिक वाण
किंवा विद्यापीठाने शिफारस न केलेलं वाण अजिबात लावू नयेत. हरभऱ्यामध्ये देशी आणि काबुली किंवा छोले असे 2 प्रकार महत्त्वाचे आहेत. देशी हरभरा कणखर असतो, कमी पाण्यावर येऊ शकतो. मग असे कोणते देशी वाण आहेत? विजय, दिग्विजय, राजस. विजय, दिग्विजय, राजस, विक्रांत विशाल आकाश. विजय, दिग्विजय, राजस, विक्रांत विशाल आकाश. देशी हरभऱ्याचे वाण खास, उदंड त्यांचे उत्पादन. हे सगळे वाण कोरडवाहू तसेच बागायतीसाठी सुद्धा चांगले आहेत. विजय, दिग्विजय, विक्रांत हे वाण उशिरा म्हणजे डिसेंबर पिरियडला सुद्धा चालतात. दिग्विजय आणि विशाल हे टपोरे जाण्याचे वाण आहे. फुटाणे आणि बेसनासाठी चांगले लोकप्रिय आहेत. त्यात दरही चांगला असतो. हे सगळे वाण मररोग प्रतिकारकच आहेत बरं का. खत आणि पाणी यांना चांगला प्रतिसाद देतात. कोरडवाहूमध्ये यांचं एकरी 7 ते 8 क्विंटल पाणी न देता एवढं येऊ शकतं. तर बागायतीमध्ये थोडं खतामताची व्यवस्थित सोय असेल तर बागायतीमध्ये एकरी 14 ते 16 क्विंटल उत्पादन मिळत असतं. आता काबुली चणा किंवा छोले या प्रकारचा चांगला वाण आपल्याकडे इसवी सन 2001 पूर्वी नव्हता, उपलब्धच नव्हता. पण PKV2, त्यालाच काक 2 पण म्हणतात, PKV2, विराट, विहार, PKV4 आणि कृपा असे हे एकाहून एक सरस काबुली वाण यांची निपत राहुरी आणि अकोला येथे झाली. आता एरवी दुकानामध्ये मिळणारे छोले आपण शेतात आणून पेरले तर त्याची साल नाजूक असल्याकारणानं बीज कुजतं, उगवण चांगली होत नाही. उगवले तर मर रोग येतो, उत्पादन फार कमी येतं. कारण बरेचसे काबुली वाण असतात पूर्वीच्या काळातले हे उत्तर हिंदुस्थानात निर्माण केलेले असायचे आणि तिकडच्यासारखी थंडी आपल्याकडे नसल्याकारणानं या थंडीत त्यांना अपुरी असल्याकारणानं उत्पादन चांगलं मिळत नसेल. पण विद्यापीठाने अलीकडे निर्माण केलेले वाण कणखर असतात, रोगप्रतिकारक असतात. विराट काबुली हा देशी वाणासारखाच कणखर आणि रोगप्रतिकारक आहे. कृपा हा वाण राहुरी कृषी विद्यापीठातून संपूर्ण देशासाठी प्रसारित केलेला आहे. कारण त्याच्या एवढा अति टपोरा छोले काबुली कुठला वाणच नाही आहे. याला चांगला बाजारभाव मिळतो. विहार हा वाण दक्षिण भारताच्या 7 राज्यासाठी केलेला आहे. कृपा, विराट, विहार. काबुली PKV4, कृपा, विराट, विहार, काबुली PKV4. दाणे टपोरे चमकदार, मूल्य त्याचे बहु असे. दाणे टपोरे चमकदार, मूल्य त्याचे बहु असे. एरवी उत्तर भारतातील थंड प्रदेशातच पिकवल्या जाणाऱ्या या काबुली प्रकारची मिराशी आता या सगळ्या वाणांच्यामुळं मोडली आहे. चांगला बाजारभाव असणारा हा प्रकार शेतकऱ्यांनी अवश्य घ्यावा. आता पेरणीची वेळ केव्हा असावी? हरभरा हे रब्बी हंगामाचं पीक आहे. कोरडी आणि थंड हवा ही त्याची गरज आहे. थंड हवा ही पाहिजेच. कोरडवाहू किंवा दुष्काळ प्रवण भागामध्ये जेथे सिंचनाची अजिबातच सोय नाही तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे ऑक्टोबरच्या आरंभी, ऑक्टोबरच्या 1 ते 5 तारखेच्या दरम्यान जमिनीखालची ओल उडून जाण्यापूर्वी पेरणी करावी. यासाठी प्रामुख्याने दिग्विजय, विजय, विक्रम किंवा विशाल यापैकी कोणताही एक वाण घ्यावा. बागायती हरभरा 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर याच दरम्यान पेरावा. याचं कारण म्हणजे दरवर्षी 10 नोव्हेंबरला थंडी सुरू होते. थंडी सुरू होते म्हणजे काय की रात्रीचं तापमान हे 16 डिग्रीपेक्षा कमी होऊ लागतं आणि असं जेव्हा होतं तेव्हा आपण म्हणतो की थंडी सुरू झाली. आणि 10 फेब्रुवारीपर्यंत हिवाळा टिकून राहतो. म्हणजे 10 फेब्रुवारीपर्यंत रात्रीचं तापमान 16 डिग्रीपेक्षा कमी असतं. तर थोडक्यात काय की 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या दरम्यान जर पेरणी केली तर या हिवाळ्याचा पुरेपूर फायदा पिकाला मिळतो. पेरणीची वेळ जसजशी लांबेल तसं तसे उत्पादन कमी होत जाते. तथापि डिसेंबरमध्ये पेरणी करावी असं वाटलं किंवा काही आवश्यकता वाटली किंवा करावी लागल्यास विक्रम, दिग्विजय आणि विजय याच वाणांचा उपयोग करावा. डिसेंबर पेरणीसाठी विक्रम, दिग्विजय आणि विजय हेच वाण योग्य आहे. काबुली चण्याची पेरणी मात्र सिंचन व्यवस्था चांगली असेल तरच करावी आणि ती सुद्धा 25 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर याच दरम्यान करावी. थोडक्यात वर्णन कसं? कोरडवाहू हरभरा सप्टेंबर अखेरीस पेरा. कोरडवाहू हरभरा सप्टेंबर अखेरीस पेरा. 15 नोव्हेंबरपर्यंत बागायती हरभरा. 15 नोव्हेंबरपर्यंत बागायती हरभरा. डिसेंबर पेरणीचे पीक फार कमी. नंतरच्या पिकाची नाही हमी.
डिसेंबर नंतर पीक पेरलं तर त्यांना हरभरा मिळेल असं नाही. अशा पद्धतीनं पेरणीची वेळ आपण बघितली. आता पेरणीची पद्धत कशी असावी? सामान्यपणे देशी हरभऱ्याची पेरणी पाभरीने किंवा तिफणीने करावी. 2 ओळीतील अंतर 30 सेंटीमीटर आणि 2 रोपातील अंतर 10 सेंटीमीटर राहील अशी पाभर वापरावी. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 30 बाय 10 सेंटीमीटर अंतरावरती पेरणी होईल असे ट्रॅक्टर चलित पेरणी यंत्रही केले आहे. जास्त क्षेत्रासाठी याचा चांगला उपयोग होतो. पेरणीसाठी विजय, विक्रम आणि आकाश या वाणांचं एकरी 25 ते 30 किलो बियाणं पुरतं. 25 ते, कारण त्याचे दाणे लहान असतात. विजय, विक्रम आणि आकाश. दिग्विजय आणि विशाल यांचे दाणे थोडे टपोरे आहेत, 27-28 ग्रॅमपेक्षा जास्ती आहे, म्हणून त्यांचं एकरी 35 किलो बियाणं घ्यावं. विराट, PKV 2 हे काबुली वाण आहेत, ते पण टपोरे आहेत, यांचं एकरी 40 किलो बियाणं घ्यावं. आणि कृपा आणि PKV 4 हे अति टपोरे काबुले आहेत की ज्यांचं वजन 100 दाण्यांचं वजन 60 ग्रॅमच्या दरम्यान आहे, यांचं एकरी 50 किलो बियाणं घ्यावं. पेरणीसाठी सरीवर रंब्यावर सुद्धा हरभरा चांगला येतो. हरी जमिनीत 3 फूट रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात. वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंटीमीटर अंतरावरती 1 किंवा 2 बियांची टोभण करावी आणि मग पाणी द्यावं. काबुली वाणासाठी जमीन आधी ओलवून घ्यावी आणि वापशावरती पेरणी करावी. हरभरा पेरणी करताना एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवायची, ती म्हणजे एकरी 200 ग्रॅम ज्वारी, 100 ग्रॅम मोहरी, 3 किलो धणे सुद्धा हरभऱ्यासोबतच पेरावे. याचा उपयोग एकात्मिक कीड नियंत्रणासाठी चांगला होत असतो. थोडक्यात काय की सारे पद्धतीने पेरावा हरभरा, सारे पद्धतीने पेरावा हरभरा, सरी वरंब्यावर सुद्धा येतो उत्तम हरभरा. आता पेरणीपूर्वी बीजक प्रक्रिया करावी लागते. ती बीजक प्रक्रिया कशी आहे बघूया आपण. पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणाला 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा, 25 ग्रॅम रायझोबियम आणि 25 ग्रॅम PSB जीवाणू गुळाच्या कोमट पाण्यात मिसळून चोळावं. बियाणं तासभर सावलीत सुकवावं आणि मगच पेरणी करावी. ट्रायकोडर्मामुळे भूमिगत रोगांचा बंदोबस्त होतो आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढते. ट्रायकोडर्माचं एक वैशिष्ट्य असं आहे की कुठल्याही रोगजंतूला ते वाढू देत नाही. त्या रोगजंतूच्या पोटात शिरतं ते धाग्यामध्ये आणि त्यांना निकामी करून टाकतं आणि त्याच्यामध्ये असलेलं नायट्रोजन, फॉस्फरस, नायट्रोजन ते उपलब्ध करून देतं आपल्या पिकाला, मुख्याला. त्याप्रमाणे एक प्रकारचं कस ओढायचं काम सुद्धा ट्रायकोडर्मा करत असतं. रायझोबियममुळे मुळावरील ग्रंथी वाढतात आणि नत्राचा पुरवठा चांगला होतो. PSBमुळे जमिनीत फिक्स झालेला फॉस्फरस असतो, तो पिकाला उपलब्ध होतो आणि ह्या सगळ्याच्या कारणामुळं जीवाणू खतं वाढले असता, जीवाणू खतं दिले असता पीक जोमदार येतो. थोडक्यात काय की रायझोबियम PSBने बीजसंस्कार करावेत, रायझोबियम PSBने बीजसंस्कार करावेत, हरभऱ्याचे उत्पादन हमखास वाढवावे. ट्रायकोडर्मा पावडर बियाणाला लावा आणि हरभरा पिकाचा मर रोग घालवा. अशा प्रकारे जीवाणूचं एक महत्त्व झालं. आता हरभऱ्याला खतं कोणती द्यायची याचा विचार करूया. खतं मात्रा हरभऱ्याला एका एकराला साधारणपणे 10 किलो नत्र, एका एकराला 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाश अशी शिफारस आहे. सर्वांनाच काही नत्र, स्फुरद, पालाश असं कळणार नाही, काय नाही, म्हणून सोपी भाषा सांगतो की एकरी 2 गुण्या 10-26-26, एकरी 2 गुण्या 10-26-26 किंवा 1 गुणी DAP अधिक 20 किलो मिरोटा पोटॅश एवढं दिलं की त्याची पूर्तता होते. म्हणजे 10 किलो नत्र, 20 किलो स्फुरद आणि 12 किलो पालाशची पूर्तता होते. आता याच्यासोबत आपल्याला 5 किलो झिंक सल्फेट सुद्धा द्यायचं असतंय. ते एक सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. ही खतं जी आहेत ना, ती खतं फेकून देऊ नयेत किंवा विस्कटून सुद्धा देऊ नयेत. ती दुचाडी पाभरीने हरभरा पेरणीच्या वेळी त्याच वेळी पेरून द्यावीत, म्हणजे बियाणालागत ते खत पडतं आणि चांगलं लागू पडतं. 2 गुण्या 10-26-26 एका एकरास पीक आणि दर्जा वाढेल हमखास. पेरणीनंतर किंवा खतं मात्रे दिल्यानंतर पाणी व्यवस्थापनाची बाब महत्त्वाची आहे. हरभऱ्याला जास्ती पाणी सहन होत नाही. एक म्हण आहे की सोय जरी असेल सिंचनाची, हरभऱ्याला गरज जुजबीच पाण्याची. सोय जरी असेल सिंचनाची, हरभऱ्याला गरज जुजबी पाण्याची. हरभऱ्याला भरपूर सरीभरू पाणी कधी देऊ नये. नेहमी हलके पाणी द्यावे. केव्हा केव्हा द्यावे? पेरणीच्या वेळी पहिले पाणी, फुलकळी दिसतात दुसरे पाणी. पेरणीच्या वेळी पहिले पाणी, फुलकळी दिसतात दुसरे पाणी, घाट्यांच्या अवस्थेत तिसरे पाणी. दरवेळी द्यावे हलके जुजबी पाणी.
पेरणी झाल्यानंतर एक हलकं पाणी द्यावं. गरज वाटल्यास एखादं हलकं पाणी आठवड्याभरात द्यावं आणखीन. त्याला म्हणायचं आंबवणीचं पाणी. आणि याच्यामुळं रुजवा चांगला होत असतो. मध्यम जमिनीमध्ये 25 ते 30 दिवसांनी उगवणीनंतरचं पहिलं पाणी द्यावं. 50 ते 55 दिवसांनी उगवणीनंतरचं दुसरं पाणी द्यावं. आणि गरज वाटली तरच 70 दिवसांनी तिसरं पाणी द्यावं. यानंतर मात्र अजिबात पाणी देऊ नये. अन्यथा हरभरा चांगला फरत नाही, तो बाबरतो, उन्मळतो. अति पाणी अनाठाई हरभरा पीक उन्मळतो आणि बाबरतो. याचा अर्थ पाणी जास्त झालं घाटे भरण्याच्या अवस्थेत, तर घाटे भरायच्या ऐवजी घाटे पोकळत राहतात. त्याला म्हटलं बाबरतो. पाणी देण्याचं एक तत्व सामान्य लक्षात ठेवायचं आहे. जमिनीला बारीक बारीक भेगा पडायला दिसल्या, बारीक बारीक भेगा पडल्यानंतर दिसल्या की पाणी लगेच द्यावं. ह्या भेगा मोठ्या होण्यापूर्वी पाणी द्यावं. भेगा मोठ्या झाल्यानंतर पाणी जर दिलं तर खूप पाणी बसतं आणि हरभरा ओंबळून जातो. पाणी जर साचून राहिले तर मूळ कुजव्या रोग होतो, पिकाचे नुकसान होते. पाण्याचं महत्त्व असं आहे की जरी पाण्याला सेन्सिटिव्ह असली तरी एखाद्या पाण्याने किती फरक पडतो. समजा कोरडवाहू हरभरा आहे, त्याच्या तुलनेत एखादं पाणी जसं आपण जास्ती दिलं तर 50% उत्पादन वाढवत असते. एवढं पाण्याचं महत्त्व आहे. पण पाणी द्यायचं असेल आणखीन कुठली पद्धत चांगली आहे? तुषार सिंचन. तुषार सिंचन पद्धती ही हरभऱ्याला फार उपयुक्त आहे. या पद्धतीने हवे तेवढेच पाणी हवे तेव्हा देता येत असते. जमीन नेहमी भुसभुशीत राहते. कोणतीही मशागत किंवा आंतरमशागत सुलभपणे करता येते. तुषार सिंचनाने जमीन ओलवून नंतर मशागत करून पाभरीने अथवा टिपणीने पेरणी केली तर उगवण चांगली होते. तुषार सिंचन व्यवस्था असेल तर साऱ्या वलंबे किंवा सारे पाडण्याची गरजच नसते. पर्यायाने खर्च वाचतो, पिकामध्ये तणांचा प्रादुर्भाव कमी असतो आणि नियंत्रणही सोपे असते. अतिपाण्याने होणारा मुळकूज हा रोग तुषार सिंचित पिकात होत नाही. तुषार सिंचनाने शेत सतत वापसा स्थितीत राहते. त्यामुळं जे असलेली आपण खतं घातलेली असतात, अन्नद्रव्ये असतात, ते पूर्णपणे उपलब्ध होतात. वाहून जाणं, निचरा होणं हे प्रकार टळतात. त्यामुळं पिकाची वाढ चांगली होते. एकंदरीतच तुषार सिंचन व्यवस्थेमध्ये हरभरा उत्पादन चांगली वाढवत असते. नेहमी एक शंका व्यक्त केली जाते, ह्या तुषार सिंचनामुळं हरभऱ्यावरची आंब तर उडून जाणार नाही ना? अजिबात काळजी करू नका. आंब निर्मिती सतत त्याच्यामध्ये पानामध्ये होत असते. तुषार आंब निर्मिती थांबत नाही, काय नाही. जसं एखादं गाई आज दूध दिल्यानंतर उद्या पण देत असे दूध, तसं नित्य निरंतर त्याच्यामध्ये आंब निर्माण मालिक ॲसिड तयार होण्याची प्रक्रिया चालू असते. आणखीन एक प्रकार असं काही लोक म्हणतात की त्याच्यामुळे कीड वाढते, खोडकीड वाढते. असं काही होत नाही, काही नाही. खोडकीड किंवा कीड वाढायचं दमट हवा तसं होत नाही. स्वच्छ हे असल्यानं तसं किडीची भीती नसते. आता पीक संरक्षण. हरभरा पिकामध्ये घाटे अळीमुळे 30 ते 40% नुकसान होतं. पीक 3 आठवड्याचे असताना आपण त्याची पाहणी जर केली तर तेव्हा ती बारीक काळ्या दिसायला लागतात. पानावरती पांढरे डाग दिसतात, शेंडे खाल्लेले दिसतात. यावेळी लिंबोणीच्या 5% द्रावणाची फवारणी घ्यावी. यासाठी काय करायचं आहे की लिंबोणीची पावडर 5 किलो लिंबोणीची पावडर घ्यायची, एका फडक्यात बांधायची, रात्रभर एका बादलीत पाणी घेऊन त्यात ती ठेवायची. दुसऱ्या दिवशी तो सगळा अर्क पिळून घ्यायचा, त्याचं 100 लिटर द्रावण करायचं. ते एका एकराला फवारायला पुरतं. पण या फवारणीच्या सोबतच 50 ग्रॅम हे 2 चमचे साधं साबण, डिटर्जंट नको, म्हणजे निरमा असो किंवा कुठलाही पिवळं साबण असो, त्याची पावडर घालावी. आता ह्या फवारणीतनं होतंय काय की त्या निंबोळीच्या अर्कामुळं त्या अळीची भूक मंदावते. साबणामुळं अळीचे मेणचेट आवरण विरघळते. थोडक्यात काय की अळीची भूक मंदावते, तर खाणं भूक लागत नाही, त्याला उपाशी राहायला लागते ती. आणि साबणामुळं अळीचं मेणचट आवरण विरघळतं. त्यामुळे त्याला ऊन सहन होत नाही. वरून उन्हाचा तडाखा आणि त्या अळीच्या पोटात काही नाही. त्यामुळं अळ्या उपासमार होऊन मरून जातात. पुढे 10-15 दिवसांनी हेलिओकिल नावाच्या विषाणूजन्य कीटकनाशकाची फवारणी घ्यावी. गरज वाटल्यास निंबोळी अर्क किंवा हेलिओकिलची आणखीन एखादी दुसरी फवारणी घ्यावी. याही प्रकारे समजा घाटे अळीचे नियंत्रण होत नसेल तर मग इंडॉक्सिकार्ब, म्हणजे पूर्वी त्याला अवंट म्हणत असत किंवा हल्ली किंग डॉक्सा म्हणतात, ते किती घ्यायचं? 10 मिली. 15 लिटरला फक्त 10 मिली. 15 लिटरला 15 मिली घेऊ नका, कमीच घ्यावं लागेल. 15 लिटरला 10 मिली
थोडे इंडॉक्सिकार्ब घ्या, आवंट किंवा डोक्सा, किंवा फेम नावाचं एक औषध मिळतं. ते किती घ्यायचं, ते तर अतिच कमी घ्यायचं, 3 मिली प्रति 15 लिटर ते घ्यायचं आहे फेम. किंवा ते नसेल तर क्लोराजेन 5 मिली प्रति 15 लिटरला. अल्प प्रमाणात घ्यायची औषधं आहेत ही. अशा औषधाची फवारणी घेतली तर एकरी 100 लिटरमध्ये औषधं फवारणी तर किडीचं, घाटे अळीचं चांगलं नियंत्रण होतं. आपण हरभरा पेरताना ज्वारी, मोहरी, धणे सुद्धा थोडे थोडे पेरलेले आहेत. होते काय की यांच्या फुलांच्याकडे, पोलन्सकडे बघून मित्रकिडे आकर्षित होतात आणि घाटेअळीचं नियंत्रण होतं. ते मित्रकिडी त्या घाटेअळीवरती तुटून पडतात. ज्वारीची धाटे, मोहरीची झाडे, कोथिंबीर या सगळ्यावरती अनेक प्रकारचे पक्षी येऊन बसतात आणि ते पक्षी अळ्या वेचून खातात. कोणत्या कोणत्या आहेत? पक्ष्यांना बसायला जागोजागी चुराट्याची मचाणं पण करावीत. कोळसा, चिमण्या, साळुंक्या, भोरड्या असे अनेक पक्षी त्याच्यावरती येतात आणि अळ्या वेचतात. तुरकाट्यांची मचाणे पक्ष्यांना बसायला खूप पक्षी येतील घाटे अळ्या वेचायला. अशा पद्धतीने पक्ष्यांना बसायसाठी मचाणं केली की त्याचं काम चांगलं होत असतं. यानंतर आणखीन एक प्रकार करायचा आहे. एकरी 2 किंवा 3 फेरोमोनचे सापळे, कामगंध सापळे लावावेत. त्यामुळे किडींचे नेमके प्रमाण कळते आणि किती अळ्या आल्या त्याच्या अनुसार आपल्याला फवारण्याचं नियोजन करता येत असतं. एकरी 2 फेरोमोन सापळे, घाटे अळीचे प्रमाण नेमके कळे. या पद्धतीला एकात्मिक कीड व्यवस्थापन किंवा इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट IPM म्हणतात. हे सगळं असतं ते सामूहिक तत्वावरती केलेलं चांगलं. यासाठी साऱ्या गावकऱ्यांनी एकमत करावे आणि IPM पद्धतीनेच पीक घ्यावे. अशा पद्धतीने रक्षण केलेली हे आपल्या हरभऱ्याच्या पिकाची शेती. काढणी कशी करायची? 100 ते 100 दिवसात पीक काढणीला तयार होतं. पीक ओलसर असताना काहीही काढणी करू नये. घाटे कडक वाळल्यानंतरच काढणी करावी. स्वच्छ झाडलेल्या खळ्यामध्ये मळणी करावी. त्या खळ्यामध्ये इतर कुठल्या जातीची मळणी झालेली नसावी आणि अशा पद्धतीने मळणी केल्यानंतर चाळणीने प्रतवारी करावी. चांगला हरभरा वेगळा करावा. 5 कडक उन्हे द्यावीत आणि कोठीमध्ये तो साठवून ठेवावा. त्यामध्ये कडुलिंबाचा पाला घालावा, त्यामुळे कीड लागत नाही. या पद्धतीने आपण हरभरा पिकवला तर एकरी साधारणपणे 10 ते 12 क्विंटल उत्पादन येते. कसं आहे हो पीक हे? कणखर पीक, बाजारभाव चांगला. गणपर पीक, बाजारभाव बरा. जिरायतीचा आधार हरभराच खरा. शेतकरी मंडळीनं येत्या हंगामामध्ये आपण हरभऱ्याचं पीक घ्यावं आणि त्याला दर पण चांगला असतो आणि चांगलं यशस्वीप्रमाणे हरभऱ्याची शेती करावी. नमस्कार, धन्यवाद.